तर शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलं गेले। शीतल तेजवानीचा मोबाईल पुणे पोलिसांनी जप्त केला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। तेजवानी तपासात पुणे पोलिसांना सहकार्य करत नाहीये। व्यवहाराची माहिती देण्यास तेजवानीनं पुणे पोलिसांना नकार दिला। या संदर्भात अधिक आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। शीतल तेजवानीला घेऊन सध्या पोलीस जे आहेत ते डीसीपी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। डीसीपी आपण पाहतो की विवेक मासाळ यांच्या कार्यालयामध्ये सध्या शीतल तेजवानीला जे आहे ते पोलीस घेऊन आलेले आहेत आणि शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। जवळपास 1 तास आज शीतल तेजवानीची चौकशी जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाऊ शकते आणि त्यानंतर शीतल तेजवानीला कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं। आज कोर्टामध्ये पोलिसांकडून नक्की काय माहिती दिली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र लॉकअपमधून ठेवल्यानंतर सध्या पोलीस जे आहेत शीतल तेजवानीला घेऊन आपण पाहतो की पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। पुढच्या बातमीकडे। अंजली दमानिया स्थानिक निवडणुकांपर्यंत बोलत राहणार असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। दमानियांना एनसीपी विरोधात बोलण्याचा कार्यक्रम दिलेला आहे। दमानिया प्रसिद्धीसाठी सनसनाटे निर्माण करतात असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। तर उच्चस्तरीय चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल असंही सूरज चव्हाण यांचं म्हणणं आहे। अंजली दमानिया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ऍक्टिव्ह राहतील। दिग्विजय पाटलांनी लग्नाचं निमित्त कारण देऊन त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते स्वतः ज्या ज्या वेळी चौकशीची गरज भासेल त्या त्यावेळी उपस्थित राहील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। माध्यमामध्ये एक प्रसिद्धी मिळावी म्हणून असे सनसनाटी आरोप करण्याचा यांचा प्रकार आहे। उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ती चौकशी पूर्ण होते। चौकशीच्या अंती दूध का दूध पाणी का पाणी होईल, परंतु काही लोक फक्त या चौकशीमध्ये अडथळे निर्माण करणे, चौकशी चालू असताना वेगवेगळे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा हेतू आहे। महाराष्ट्रामधल्या आरोप करणाऱ्या एकाही व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही व्यक्तीचे आरोप अद्यापपर्यंत सिद्ध करू शकलेले नाहीत। अनेक पेड ऍक्टिव्हिस्ट आहेत जे येऊन आरोप करतात आणि त्या काळाच्या नंतर ते गायब होतात। गोंदियाच्या सालेकसामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप आहे। मोनिका कांबळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून आता मुक्त करण्यात आलाय। सर्व उमेदवारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या प्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। आता बातमी मुंबईतून। गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून वाद झालाय। विवेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन। एमआयएमच्या नेत्या जहाआरा शेख या आंदोलनात सहभागी झाल्यात। बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी त्या निदर्शनं करतायत। महाडमध्ये घडलेला प्रकार हा चुकीचा असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। भरत गोगावले आणि त्यांचा मुलगा काही साधू नाही असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला असंही सूरज चव्हाण म्हणाले। बघा, रायगडच्या महाडमध्ये झालेला प्रकार हा लोकशाहीला काळिमा फासणारा त्या ठिकाणचा प्रकार आहे। भरत गोगावले असतील किंवा विकास गोगावले असतील हे काही साधू संत नाहीत। एक त्यांचे मांत्रिकासोबतचे व्हिडिओ आपणही पाहिलेले आहेत। त्या दिवशी त्या ठिकाणी सुद्धा बूथ कॅप्चर करण्याचा हेतू त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्याचा विकास गोगावले यांचा होता।